जय श्रीकृष्ण. बलरामांचा विवाह झाला तसा श्रीकृष्णांचा विवाह सरळ मार्गाने झाला नाही. त्यासाठी त्यांना मोठा पराक्रम करून अनेक योद्ध्यांना पराभवाची धूळ चारावी लागली. ती मंगलमय कथा अशी आहे. विदर्भ नरेश भीमक हे सुशील, उदार, सात्विक आणि विवेकी होते. त्यांना रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाळी असे 5 पुत्र आणि रुक्मिणी नावाच्या एक कन्या होत्या. त्या श्रीहरींच्या ज्ञानकला अनंत शक्तींच्या स्वामिनी आदिमाया भगवती महालक्ष्मीच होत्या. त्या मनुज रूपाने भीमकांच्या घरी जन्माला आल्या होत्या. त्या अत्यंत तेजस्वी, सुंदर व सद्गुणी होत्या. त्या उपवर झाल्या तेव्हा भीमकांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले. एके दिवशी भीमक रुक्मिणींना जवळ घेऊन राजसभेत बसले होते. त्यावेळी सभेत त्यांचे मित्र व मांडलिक राजे उपस्थित होते. तेवढ्यात तिथे एक ब्राह्मण आले. त्यांचे नाव कीर्तिमुख. 64 कलांमध्ये प्रवीण असलेले ते विप्रवर्य देशोदेशी पर्यटन करत तिथे आले होते. त्यांची विद्वत्ता त्यांच्या मुखावर झळकत होती. भीमकांनी त्यांचा यथोचित आदर सत्कार केला आणि म्हणाले, द्विजवर्य, आपण कुठून आलात? त्यांनी त्यांना पर्यटनात अनुभवलेल्या अनेक रोचक कथा सांगितल्या. देशोदेशीच्या वार्ता सांगितल्या आणि तेथील राजांची वर्णनेही केली. द्वारकेचा वृत्तांत सांगताना ते श्रीकृष्णांचे चरित्र उत्स्फूर्तपणे सांगू लागले. त्यांनी त्यांचे स्वरूप, त्यांचे यश तसेच त्यांची कीर्ती, पराक्रम व औदार्याचे असे काही रसभरीत वर्णन केले की ते ऐकताना सर्व मंडळी अक्षरशः तल्लीन झाली. भीमक ज्ञानी होते. एवढ्या लहान वयात अद्भुत पराक्रम दाखवणारे हे द्वारकेचे स्वामी सामान्य मनुष्य नाहीत हे त्यांनी ओळखले. रुक्मिणींची अवस्था काय वर्णन करावी? श्रीकृष्णांचे ध्यान हृदयात ठसल्यामुळे त्यांची भावसमाधीच लागली होती. अष्टसात्विक भाव जागृत होऊन त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सर्वांगाला कंप सुटला. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या आणि बघता बघता त्या मूर्छित पडल्या. हे पाहून दासी धावल्या आणि त्यांना जवळ घेऊन विंझणवारा घालू लागल्या. उपचार करता करता त्यांना कसली बाधा तर झाली नाही अशी चिंता व्यक्त करू लागल्या. त्यांची अवस्था पाहून यांचे मन श्रीकृष्णांनी व्यापले आहे, त्यांच्याकडे ओढ घेत आहे हे भीमकांनी ओळखले. त्या गोंधळामुळे कीर्तिमुखांचे कथन तेवढ्यावरच थांबले. रुक्मिणींना अंतःपुरात नेण्यात आले. राजांनी त्या द्विजवर्यांना धनद्रव्य देऊन त्यांची सन्मानाने बोळवण केली. श्रीकृष्णांचे रूपवर्णन ऐकताना रुक्मिणींची झालेली अवस्था पाहून भीमकांनी त्यांना द्वारकाधीशांनाच देण्याचे ठरवले. त्याला राणी शुद्धमती यांनीही अनुमती दिली. त्या म्हणाल्या, श्रीकृष्ण हेच त्यांच्यासाठी अनुरूप वर आहेत. मग त्यांनी रुक्मिणींना विचारले असता त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. हे वृत्त रुक्मीला कळताच तो भयंकर संतापला. त्याच्या मनात आपल्या भगिनींचा विवाह आपला मित्र शिशुपाल याच्याशी लावून द्यावा असे होते. शिशुपालाचे वैरी म्हणून तो श्रीकृष्णांचा द्वेष करायचा. शिशुपालाला रुक्मिणी आवडल्या होत्या आणि त्यांच्यासाठी त्याने रुक्मीजवळ तसा शब्दही टाकला होता. भीमकांच्या निर्णयामुळे या सर्व बेतावर पाणी पडणार होते, म्हणून तसे काही होऊ नये यासाठी रुक्मी वेगळेच डावपेच खेळू लागला. आधी त्याने सर्व राजज्योतिषांना गुप्त बैठकीला बोलावले व त्यांना दमदाटी करून म्हणाला,
तुम्ही राजांना श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या पत्रिका जुळत नाहीत असे सांगा आणि त्यांच्यासाठी शिशुपालच कसा अनुरूप आहे हे नीट पटवून द्या. रुक्मी राजसभेतही श्रीहरींची निंदा करू लागला. म्हणाला, पिताजी, रुक्मिणी या आमच्या एकुलत्या एक भगिनी आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काय पुरुषार्थी वीर शोधून काढलात, ज्यांना राजछत्र नाही, सिंहासन नाही, ज्याच्याजवळ खजिना नाही, नाम रूप गोत्र नाही, जे चोऱ्या माऱ्या करून वाढले, जे महाकपटी आहेत, व्यभिचारी व भ्रष्टाचारी आहेत, कूटकारस्थाने करून दुसऱ्यांना मारणारे आहेत, त्यांना आपली कन्या देणार? ज्यांनी स्वतःच्या मामांना मारायला मागे पुढे पाहिले नाही, ज्यांना तुम्ही कधी पाहिलेही नाही, त्यांच्यावर तुम्ही भरवसा ठेवता. त्यांनी कालियाचे मर्दन केले, केशी तट्टू मारले, बकाला मारले, वारुळा एवढा गोवर्धन उचलला. हे काय क्षत्रियांचे पराक्रम झाले? या गवळ्यांना रुक्मिणी देण्याला माझा उघड विरोध आहे. म्हणून तुम्ही तसे करू नये हे मी आधीच स्पष्ट सांगून ठेवत आहे. तथापि तुम्ही तसे केलेत तर तो मी माझा अपमान समजीन व निषेधार्थ माझ्या डोक्याचे मुंडन करून दाढी मिशा उतरवून ठेवीन. त्यानंतर तो मोठ्याने गर्जना करून म्हणाला, मी रुक्मिणींचा विवाह माझा मित्र व चेदी देशाचा राजा शिशुपाल याच्याशी करून देणार आहे. रुक्मिणीने भीमकांचे प्रत्येक मत खोडून काढले. तो त्यांचे काही चालूच देईना, मातोश्रींचेही ऐकेना. या प्रस्तावाबद्दल रुक्मिणींना काय वाटते याचाही त्याने विचार केला नाही. त्याने परस्परच त्यांच्या विवाहाची तयारी चालवली, मुहूर्त ठरवला, दमघोषाकडे आमंत्रण पाठवले आणि नगर सजावटही सुरू केली. हे वृत्त रुक्मिणींना त्यांच्या दासीने सांगितले तेव्हा त्या दचकल्याच. त्यांना अश्रू आवरेनात. चिंतेने ते पार कोमेजून गेल्या. त्यांना अन्नपाणी गोड लागेना, झोपही येईना. हरिप्राप्तीसाठी काय करावे हेही सुचेना. तथापि श्रीकृष्णांना आपली स्थिती कळवली तर ते इथे येऊन आपली नक्की सुटका करतील अशी त्यांना खात्री वाटत होती. पण द्वारकेला कोणाला पाठवायचे हाच मुख्य प्रश्न होता. कारण हे काम अत्यंत गुप्तपणे व जलद गतीने होणे आवश्यक होते. लग्नाच्या मुहूर्तापूर्वीच उद्देश साधायचा होता. काही झाले तरी दुष्ट, उर्मट व साधुजनांचा छळ करणाऱ्या शिशुपालाशी लग्न करायचे नाही असा त्यांचा निश्चय होता. त्याच्याशी विवाह झाल्यास कृष्णचरण कायमचे अंतरणार होते. त्या विचारमग्न असताना सुदेव नावाचे एक ब्राह्मण तिथे आले. ते अत्यंत विश्वासू, सात्विक व प्रेमळ होते. रुक्मिणींनी त्यांना आपल्या मंदिरात बोलावले. त्यांना आपले मनोगत सांगितले व त्यांचे पाय धरून म्हणाल्या, विप्रवर्य, माझ्यावर कृपा करा. द्वारकेला जाऊन श्रीहरींना लवकरात लवकर इथे घेऊन या. हे तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्या खूपच काकुळतीला आल्या होत्या. त्यांची व्यथा जाणून त्यांनाही वाईट वाटले. ते म्हणाले, रुक्मिणी, धीर धरा. तुमच्या जन्माचे सार्थक होण्यासाठी मी वासुदेवांना इथे घेऊन येतो. तुम्ही त्यांच्या नावे एक पत्र लिहून माझ्याकडे द्या. श्रीकृष्ण अवतारी पुरुष आहेत असे सुदेवांनी ऐकले होते. म्हणून या निमित्ताने का होईना त्या सगुण साकार परमात्म्यांचे दर्शन होणार म्हणून ते आनंदात होते. रुक्मिणींनी सोनेरी शाईने श्रीकृष्णांना उद्देशून 7 श्लोकांचे एक पत्र लिहिले. ते सुदेवांकडे देऊन त्यांना वंदन केले. ते वेगवान अश्वावर स्वार होऊन रातोरात नगराबाहेर पडले.
आणि द्वारकेच्या रोखाने निघाले. रुक्मिणीला यातले काही कळलेच नाही. रात्र सरत आली. तोपर्यंत ते द्वारकेत पोचले होते. त्यांनी राजमंदिरात जाऊन द्वारपालांना आपला परिचय दिला व म्हणाले, मी विदर्भातून एक विशेष संदेश घेऊन आलो आहे. द्वारपालांनी सुदेवांना श्रीकृष्णांच्या मंदिरात नेले. त्यांना पाहून ते स्वतः त्यांच्या स्वागतास पुढे आले. त्यांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. उत्तम आदरातिथ्य केले. त्यांच्या दर्शनाने द्विजवर्यांना धन्य धन्य वाटले. त्यांचा सर्व शीण गेला. श्रीहरींनी त्यांना एकांतात नेले व म्हणाले, महोदय, आपण कोणत्या उद्देशाने इथे आला आहात? तसे पाहता त्या मनमोहनांना पाहून ते क्षणभर आपल्या येण्याचा हेतूच विसरले होते. तरीही त्यांनी स्वतःला सावरले. रुक्मिणींचे पत्र त्यांच्या हाती दिले व म्हणाले, यदुश्रेष्ठ, हे पत्र विदर्भ देशाचे महाराज भीमक यांच्या कन्या रुक्मिणी यांनी तुमच्यासाठी दिले आहे. त्या अत्यंत रूपवान व गुणवान आहेत. त्यांनी मनोमन तुम्हालाच वरले आहे. त्यांना अहोरात्र तुमचाच ध्यास लागला आहे. आज त्या संकटात आहेत. तुम्हाला अनन्य शरण आहेत. हे पत्र वाचा, म्हणजे तुम्हाला नेमका उलगडा होईल. तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा. त्यांचे रक्षण करा, अन्यथा मोठा अनर्थ होईल. श्रीकृष्णांनी ते पत्र उघडले आणि वाचू लागले. त्यात रुक्मिणींनी लिहिले होते, हे भुवनसुंदरा, तुमचा जय जयकार असो. तुमच्या रूपाचे व गुणांचे वर्णन ऐकून कान धन्य होतात. त्रिविध ताप नष्ट होतात. मी लौकिकाची लाज सोडून तुम्हाला शरण आले आहे. पण सर्व संकोच सोडून तुमच्याशी बोलते आहे, म्हणून राग मानू नका. तुमच्या प्राप्तीसाठी कुलवती स्त्रिया घोर तपाचरण करतात, तरीही तुम्ही त्यांना प्राप्त होत नाही. तिथे माझा काय पाड लागणार? मी फारच हीनदीन आहे. लग्न करायचे तर ते तुमच्याशीच, असा माझा दृढ निश्चय आहे. मी काया वाचा मनाने तुमची पत्नी झाली आहे. तुम्हाला शरण आहे. असे असताना तुम्ही माझी उपेक्षा केलीत तर तुमची मोठीच अपकीर्ती होईल. लोक तुम्हाला हसतील. मग भक्तांनी कोणावर विश्वास ठेवावा? कोणावर आपला भार घालावा? दमघोषाचा पुत्र शिशुपाल कोल्ह्यासारखा मला घेऊन पळून जाऊ पाहत आहे. तुमच्यासारख्या नरसिंहाची संपत्ती अशी कोणीही लुटून न्यावी काय? मी जन्मोजन्मी पुण्यकर्मे केली असतील तर तुम्ही नक्की याल. माझे पाणीग्रहण कराल. तुम्ही यादवांचे सैन्य घेऊन रातोरात कौंडिण्यपुरास या. चैद्य व मगध सेनांचा पराभव करून राक्षस विधीने मला पळवून न्या. माझे दुष्ट बंधू तुमचा द्वेष करतात. मला नेताना त्यांच्याशी युद्धप्रसंग येऊ नये म्हणून मी एक युक्ती सांगते, ऐका. आमच्या नगराबाहेर अंबिकेचे पुरातन मंदिर आहे. तिथे नववधूला देवी दर्शनासाठी नेण्याची कुलपरंपरा आहे. त्यावेळी माझ्या सख्या, काही नातलग व थोडेफार सैनिक असतील. म्हणून तुम्ही सूर्योदयापूर्वीच तिथे येऊन गुप्तपणे दबा धरून बसा. तिथून मला पळवून नेणे तुम्हाला सहज शक्य आहे. हे पत्र पाठवून मी मोठे धाडसच करत आहे. म्हणून मला निराश करू नका. अन्यथा मी देहत्याग करीन आणि तुमच्यासाठी शेकडो जन्म घेऊन घोर तपश्चर्या करीन. आता वाट पाहायला लावू नका. कृपावंत होऊन माझा उद्धार करा. ते पत्र वाचताना श्रीरंग सद्गदित झाले होते. रुक्मिणींचा मनोभाव जाणून ते फारच प्रभावित झाले. त्यांचेही मन त्यांच्याकडे ओढ घेऊ लागले.
सुदेव म्हणाले, यदुवीर, आता विलंब करू नका. रुक्मिणींच्या भोवती चैद्य मागधांच्या रूपाने जी भूतावळ गराडा घालून बसली आहे ती पळवून लावा. संकटात उडी घालून त्या अबलांचे रक्षण करा. ते ऐकून श्रीकृष्ण कळवळले. यादव सेना नेल्यास अकारण विलंब व बोभाटा होईन. त्यापेक्षा आपण एकटेच जावे हेच बरे. असा विचार करून त्यांनी दारुकाला रथ सिद्ध करायला सांगितला. सुदैवांना नवीन अश्व दिला. त्यानंतर ते प्रताप रुद्र वायुवेगाने कौंडिण्यपुराच्या रोखाने निघाले. ते रातोरात तिथे येऊन थडकले. नगरवेशीवर येताच त्यांना समाधान वाटले. त्यांनी नगराकडे दृष्टी टाकली. रुक्मिणींच्या विवाहामुळे तिथे पहाटेपासूनच लोकांची त्वरा चाललेली दिसली. सकाळ झाली. रुक्मिणींना हळद लावण्यात आली. त्या बिचाऱ्या श्रीकृष्णांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. त्यांची नजर सुदेवांना शोधत होती, पण त्यांचा पत्ताच नव्हता. त्यामुळे त्या चिंतेने व्याकुळ झाल्या होत्या. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. भीमकांनाही श्रीहरी नक्की येतील अशी आशा वाटत होती. पण आमंत्रणाशिवाय ते कसे येणार? तरीही ते आले तर माझ्यासारखा भाग्यवान व पुण्यवान मीच, असे स्वतःशीच म्हणत होते. तेवढ्यात दूतांनी तिथे येऊन दमघोष राजा नवरदेव शिशुपालाला घेऊन ससैन्य व सपरिवार आल्याचे सांगितले. त्याच्या समवेत वक्रदंत व जरासंधही आले होते. ते ऐकून भीमक मनोमन अत्यंत बेचैन झाले होते. पण वरकरणी तसे काहीही न दाखवता ते मान्यवरांसह त्यांच्या स्वागतासाठी नगरसीमेवर गेले आणि सीमंतपूजन करून नवऱ्याकडील वऱ्हाडी मंडळींना जानवशात घेऊन गेले. इकडे श्रीकृष्ण रुक्मिणींना आणण्यासाठी रातोरात एकटेच कौंडिण्यपुरास गेल्याचे कळताच द्वारकेमध्ये मोठी खळबळ माजली. तिथे जरासंध, वक्रदंत, शिशुपाल येतील आणि केव्हाही युद्धाची ठिणगी पडेल याची सर्वांना कल्पना आली. मग काय विचारता, भराभर आदेश सुटले आणि अल्पावधीतच यादवांची चतुरंग सेना कूच करण्यास सिद्ध झाली. बलराम, उद्धव, अक्रूर आणि काळालाही धडकी भरवतील असे बलाढ्य यादववीर वायुवेगाने विदर्भाचा मार्ग आक्रमू लागले. रुक्मिणींची चिंता त्यांनाच ठाऊक. त्या सौधा तलावर चढून एकसारख्या चहूकडे पाहत होत्या. क्षणाक्षणाला त्यांची बेचैनी वाढत होती. त्यांच्या मनात विचारांचे नुसते काहूर उठले होते. हे सुदेव कुठे राहिले? ते द्वारकेला गेले असतील की नाही? मी तरी किती वेडी. कृष्णदर्शन झालेले कोणीही संसारात परत येत नाहीत हे माहीत असूनही त्यांना द्वारकेला पाठवले. छे, आता ते कसले परत येतात? मी लिहिलेले पत्र श्रीकृष्णांनी वाचले असेल का? त्यातून माझा अभिमान डोकावतो म्हणून त्यांना राग तर आला नसेल? माझी व्यथा जाणून ते त्वरेने निघाले असतील का? मग ते अजून कसे आले नाहीत? मग त्या आर्ततेने रडू लागल्या आणि मला श्रीरंग दाखवा हो असे म्हणून धरणीवर अंग टाकू लागल्या. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या सख्याही कावऱ्या बावऱ्या झाल्या. त्यांची कशी समजूत काढावी हेच त्यांना कळेना. रुक्मिणी श्रीकृष्णांना सारख्या साद घालू लागल्या. हे भक्तवत्सला, आपले ब्रीद राखा, माझी उपेक्षा करू नका असे सारखे म्हणू लागल्या. तोच काय आश्चर्य, त्यांचा डावा डोळा लवू लागला व डाव्या बाहूत वारंवार स्फुरण उत्पन्न होऊ लागले. या शुभशकुनांनी त्यांची तळमळ काहीशी शांत झाली. इकडे त्यांची व्याकुळता जाणून श्रीकृष्णांनी सुदैवांना त्वरेने नगरात पाठवले.
ते आडवाटेने रुक्मिणींच्या मंदिरात प्रवेशले व त्यांना खुणेनेच वनमाळी आल्याचे सांगितले. ते वर्तमान ऐकून त्यांचा जीव भांड्यात पडला. बुडणारे तारू अचानक सुखरूप किनाऱ्याला लागले होते. त्यांचे रडणे थांबले. डोळे आशेने चमकू लागले. त्यामुळे त्यांच्या सख्यांनाही बरे वाटले. त्या शृंगार साहित्य आणण्यासाठी बाहेर गेल्या. रुक्मिणींनी सुदैवांचे पाय धरले व म्हणाल्या, तुम्ही धन्य आहात. मला कृष्णप्राप्तीचे ध्येय गाठून देणारे सद्गुरू आहात. मी तुमची कशी उतराई होऊ? ते ऐकून त्यांचेही डोळे पाणावले. ते म्हणाले, रुक्मिणी, तुमची भावभक्ती खूप थोर आहे. तुमच्यामुळेच मला श्रीकृष्णांसारखे मित्र मिळाले. त्यांनी रुक्मिणींना सौधातलावर नेले. तिथून त्यांना द्वारकाधीशांचा तेजस्वी रथ दाखवला. त्यावरील गरुडध्वज डौलाने फडकत होता. तोपर्यंत यादव सैन्यही तिथे येऊन थडकले होते. ते दृश्य पाहून भीमकींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दूतांनी भीमकांना श्रीकृष्ण बलरामादी यादववीरांसह रुक्मिणींच्या विवाहाचा समारंभ पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. ते ऐकून त्यांना व शुद्धमतींना जो आनंद झाला त्याचे काय वर्णन करावे. आता रुक्मी, चैद्य व मागधांनी कितीही प्रयत्न केला तरी श्रीकृष्णच आपले जावई होणार याची त्यांना खात्रीच झाली. भीमकांच्या मनावरचे मोठे दडपण उतरले होते. ते मोठ्या उत्साहाने वाजत गाजत मिरवणुकीने कृष्ण भेटीस निघाले. ते वृत्त कळताच चैत्य व मागध संतप्त झाले. त्यांना मोठे संकटच पडले. रुक्मीही चरफडू लागला. भीमकांनी नगराबाहेर जाऊन श्रीकृष्णांचे मनपूर्वक स्वागत केले. त्या सगुण साकार परमात्म्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेच आपले जावई आहेत या भावनेने त्यांचे सीमंत पूजन केले. वस्त्राभूषणे देऊन त्यांचा सत्कार केला व म्हणाले, श्रीहरी, मी तुम्हाला रुक्मिणींच्या विवाहाचे आमंत्रण दिले नाही ही माझ्याकडून मोठी चूकच झाली आहे. तरीही तुम्ही आलात ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. तुम्ही माझ्यासाठी श्रेष्ठ सोयरे आहात. आता नगरात चला. श्रीकृष्ण म्हणाले, महाराज, मी आल्याने चैद्य व मागध चिडले असणार. ते आमचे वैरी आहेत. म्हणून त्यांच्याबरोबर राहणे मला योग्य वाटत नाही. आम्ही नगरात आलो तर अकारण तंटाबखेडा होऊन मंगल कार्यात विघ्न निर्माण होईल. तसे काही होऊ नये यासाठी आम्ही अंबिकापुरात देवीच्या देवळाजवळ राहणार आहोत. विवाहाला तिथूनही उपस्थित राहता येईल. त्यांनाही ते पटले. मग श्रीकृष्ण रथात बसले. भीमकही त्यांच्याच रथातून निघाले. त्यांच्या मागून यादव सैन्य शिस्तीने जाऊ लागले. त्यावेळी श्रीकृष्णांना पाहण्यासाठी लोकांची सर्वत्र गर्दी उसळली होती. त्यांना पाहून ते म्हणत होते, हे द्वारकानाथ, किती सुंदर दिसतात. भीमकांनी आपली कन्या यांनाच द्यावी. हा जोडा किती छान दिसेल. कृष्ण दर्शनाने राणी शुद्धमती तर एकदम हरकून गेल्या. त्या हेच आपले जावई व्हावेत म्हणून कुलदेवतांना साकडे घालू लागल्या. भीमकांनी यदुवीरांना अंबिकापुरात नेले व त्यांच्या पाहुणचाराची सर्व सामग्री पाठवून दिली. श्रीकृष्णांचे आगमन हे शिशुपाल व रुक्मिणींच्या विवाहातील मोठे विघ्न आहे हे रुक्मीला चांगलेच ठाऊक होते. संघर्षाची ठिणगी केव्हाही पडू शकत होती म्हणून त्याने आधीपासूनच गुप्तपणे हालचाली सुरू केल्या. तो चैद्य व मागधच्या सर्व वीरांना भेटला व म्हणाला, वेळ कठीण आहे. कपटी कृष्ण धूर्तपणे केव्हा घात करतील काही सांगता येत नाही. म्हणून तुम्ही सावध राहा. सैन्यांसह तयारीत राहा. आधी लग्न होऊ द्या, मग यादवांचा समाचार घेऊ.
लग्न घटिका जवळ येऊ लागली तशी तणावाची परिस्थिती ओळखून रुक्मी लगबग करू लागला. त्या विवाहात आणखी फाटे फुटून गोंधळ उडू नये म्हणून तो विशेष खबरदारी घेत होता. तो भीमकांना बरोबर घेऊन नवरदेवाला लग्न मंडपात आणण्यासाठी निघाला. ते पाहून शुद्धमती म्हणाल्या, उतावळेपणा करू नको. आधी रुक्मिणींना आंबेच्या देवळात नेऊन त्यांच्याकडून देवीचे पूजन होऊ दे. त्यानंतरच लग्न होईल. लग्नविधीत पूर्वापर चालत आलेले कुळाचार विसरून कसे चालेल? सर्व यथाशास्त्र झाले पाहिजे. ते ऐकून रुक्मी रागावला. म्हणाला, प्रत्येक वेळी तुमच्या मनाप्रमाणेच वागले पाहिजे का? रुक्मिणींना लग्न लावल्यानंतर देवीच्या देवळात नेले म्हणून काय बिघडणार आहे? तिथे श्रीकृष्णांनी डेरा टाकला आहे. त्यांनी त्यांना पळवून नेले तर तुम्ही काय कराल? त्यावर भीमक म्हणाले, मग तू कशासाठी आहेस? आपला पराक्रम दाखवून तू त्यांना अडवू शकत नाहीस काय? तेवढे कर्तृत्व नसेल तर तुला षंढच म्हटले पाहिजे. ते ऐकून तो चवताळला. श्रीकृष्णांनी काही गडबड केल्यास त्यांना चांगला धडा शिकवायचा असा त्याने निश्चयच केला होता. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून रुक्मिणी आपला व चैत्य मागधांचा दळभार बोलावला. रुक्मिणींच्या संरक्षणासाठी त्यांच्या भोवती सैन्याची व्यूहरचना केली व कडक बंदोबस्तामध्ये त्यांना अंबिकेच्या देवळापाशी आणले. त्यांनी सख्यांसह मंदिरात प्रवेश केला. भगवतीची भावभक्तीने षोडशोपचार पूजा केली. त्यानंतर डोळ्यात पाणी आणून त्या काकुळतीने तिची प्रार्थना करू लागल्या. म्हणाल्या, हे देवी, हे भक्तांना कृपादृष्टीने पाहणाऱ्या जगदंबे, माझ्यावर प्रसन्न हो. माझे मनोगत तू जाणतेस. श्रीकृष्णांशी विवाह करण्याची माझी इच्छा तू पूर्ण कर. तेव्हा त्यांची विनंती ऐकून अंबा प्रकट झाली. तिने निळ्या कमळांची एक दिव्य माळ त्यांच्या हाती दिली व म्हणाली, रुक्मिणी, तुमची मनोकामना पूर्ण होईल. ही माळ तुम्ही नीलवर्ण श्रीकृष्णांच्या गळ्यात घाला. त्या आशीर्वादाने त्यांचे चित्त प्रसन्न झाले. तिला वंदन करून त्या बाहेर आल्या व देवळाला प्रदक्षिणा घालू लागल्या. त्यांनी भोवताली पाहिले तो काय? देवळाला सैनिकांचा मोठा वेढा पडला होता. तोच एक नवल घडले. अनुपम सौंदर्याची साम्राज्ञी असलेल्या रुक्मिणींना हंसगतीने चालताना पाहून त्या सर्वांवर मदनाचा तीव्र प्रभाव पडला. कामवासनेने विव्हळ होऊन ते मूर्छित पडले. त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली. त्याच संधीत श्रीकृष्णांनी दारुकाला इशारा करताच त्याने आपला रथ वेगाने त्यांच्या जवळ आणला. श्रीकृष्णांनी हात देऊन त्यांना पटकन रथात घेतले. त्या हर्षाने संभ्रमित झाल्या होत्या. त्यांनी आपल्या हातातील निळ्या कमळांची माळ त्यांच्या गळ्यात घातली व त्यांना प्रणिपात केला. त्यांनीही आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, रुक्मिणी, आता काळजी करू नका, मी आहे ना. दारुकाने त्या रथाला द्वारकेच्या दिशेने पिटाळले. जय्यत तयारीत असलेली यादव सेनाही त्यांच्या मागोमाग भरधाव निघाली. कृष्ण रथाचे घोडे वायू वेगाने दौडत होते. देव पुष्पवृष्टी करत होते. बृहस्पती मंगलाष्टके म्हणत होते. ब्रह्मदेव पुण्याह वाचन करत होते आणि सूर्य म्हणत होता, लग्न मुहूर्त बरोबर आहे, विधी यथासांग होऊ द्या.